नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 8 मेटॅलर्जी. आणि मेटॅलर्जी या लेसनमधले बरेचसे टॉपिक आपले बघून झालेले आहेत. आणि आज आपण पाहणार आहोत एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स. याआधी आपण हायली रिॲक्टिव्ह मेटल्सचं एक्स्ट्रॅक्शन कशाप्रकारे केलं जातं इलेक्ट्रोलायसिस मेथडने, तर ते पाहिलं होतं. आता आपण मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स कोणते कोणते आहेत ते पाहूया. तुम्ही जर आधीचे व्हिडिओज पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल किंवा या ठिकाणी जे आय आयकॉन आहे त्यावर जाऊन तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. सो जे मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. मॅग्नेशियम आहे, ॲल्युमिनियम आहे, झिंक आहे, आयरन आहे, टीन आहे, लीड आहे. ओके, हे कशात मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत. सो यांचं एक्स्ट्रॅक्शन कशा पद्धतीने केलं जातं ते आता आपण बघणार आहोत. सो त्यासाठी आपण आपल्या आधीच्या पेजवर पुन्हा एकदा येऊया. आणि या ठिकाणी त्याच्या आधी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की व्हॉट आर द मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स, म्हणजे मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्सचा अर्थ काय. आताच आपण पाहिलं की जे मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स असतात ते रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या मिडल पार्टवरती असतात, ज्याच्यामध्ये की आपण पाहिलं ॲल्युमिनियम येतं, आयरन येतं, झिंक येतं, लीड येतं, कॉपर येतं, मॅग्नेशियम येतं. ओके, आणि इन विच फॉर्म टू द मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल ऑकर इन नेचर, म्हणजे जे मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स असतात ते कोणत्या फॉर्ममध्ये नेचरमध्ये असतात, तर ते पण रिॲक्टिव्ह असल्यामुळेच ते एकतर त्यांच्या सॉल्ट्समध्ये असतात, सल्फाईड सॉल्ट्स किंवा क्लोराईड सॉल्ट्स किंवा कार्बोनेट सॉल्ट्समध्ये ते प्रेझेंट असतात. ते पण फ्री स्टेटमध्ये प्रेझेंट नसतात. फक्त जे लेस रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत किंवा जे नॉन रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत तेच फक्त फ्री स्टेटमध्ये नेचरमध्ये अवेलेबल असतात. मग त्याच्यामध्ये प्लॅटिनम, गोल्ड वगैरे आहे, सिल्वर आहे. सो नेक्स्ट आता आपण पाहतोय की द मेटल्स इन द मिडल ऑफ द रिॲक्टिव्हिटी सिरीज सच ॲज आयरन, झिंक, लीड, कॉपर आर मॉडरेटली रिॲक्टिव्ह. युजली दे ऑकर इन द फॉर्म ऑफ देअर सल्फाईड सॉल्ट्स ऑर कार्बोनेट. एकतर ते त्यांच्या सल्फाईड सॉल्ट्सच्या फॉर्ममध्ये असतात किंवा कार्बोनेट फॉर्ममध्ये असतात. इट इज इझियर टू ऑब्टेन मेटल्स फ्रॉम देअर ऑक्साइड्स रॅदर दॅन सल्फाईड्स ऑर कार्बोनेट्स. मग ते जे मेटल्स आहेत इट इज इझियर टू ऑब्टेन मेटल्स फ्रॉम देअर ऑक्साइड्स, म्हणजे ऑक्साइड्सपासून हे मेटल्स, त्यांच्या ऑक्साइड्सपासून हे मेटल्स मिळवणं इझी आहे ॲज कम्पेअर टू द त्यांचे सल्फाईड्स किंवा कार्बोनेट्स. So therefore the sulfide ores are strongly heated in air to transform them into oxides. आता ऑक्साईड्समधून हे मेटल्स मिळवणं सहज असल्यामुळे जे सल्फाईड्समध्ये प्रेझेंट आहेत तर त्याचं कन्वर्जन आधी ऑक्साईड्समध्ये केलं जातं. मग त्याच्यासाठी ते जे सल्फाईड्स आहेत तर ते सल्फाईड्स ओरला खूप स्ट्रॉंगली हीट दिली जाते, खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता दिली जाते, कारण त्याचं ट्रान्सफॉर्मेशन ऑक्साईड्समध्ये करण्यासाठी. दिस प्रोसेस इज कॉल्ड रोस्टिंग, आणि यालाच रोस्टिंग असं म्हणतात. Carbonate ores are strongly heated in a limited supply of air to form them into oxides. आता कार्बोनेट ओर्स काय केले जातात, कार्बोनेट्सचं पण ऑक्साईडमध्येच कन्वर्जन करायचं आहे, कारण ऑक्साईड्सपासून ते जे प्युअर मेटल आहेत किंवा मेटलचं एक्स्ट्रॅक्शन आहे ओर्सपासून करणं तर ते सहज शक्य आहे. ती प्रोसेस खूप इझी आहे, त्याच्यामुळे कार्बोनेट असो किंवा सल्फाईड्स असो दोघांचे पण कन्वर्जन ऑक्साईड्समध्ये केलं जातं. आता या ठिकाणी सल्फाईडचं कन्वर्जन ऑक्साईडमध्ये करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हीट दिली जाते, ज्याला की आपण रोस्टिंग म्हणतो. आणि कार्बोनेट ओर्स ऑक्साईडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जो हीट आहे तर ते दिली जाते, पण लिमिटेड सप्लाय ऑफ एअर, म्हणजे एअरचं लिमिटेड सप्लाय दिला जातो आणि हीट जास्त मोठ्या प्रमाणात दिली जाते. आणि मग कार्बोनेट ओर्सचं ट्रान्सफॉर्मेशन ऑक्साईड्समध्ये होतं, ज्याला की आपण कॅल्सिनेशन म्हणतो. आपण कॅल्सिनेशन प्रोसेस याआधी पण पाहिलेली आहे, जेव्हा की आपल्याला ॲल्युमिनियमचं जे प्रेसिपिटेट होतं, जे की ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, त्याच्यापासून ॲल्युमिना तयार करायचा होता, तर तेव्हा पण आपण कॅल्सिनेशन प्रोसेस पाहिलेली आहे. कॅल्सिनेट केलं जातं त्याला 1000 डिग्री सेल्सिअसवरती. नेक्स्ट आहे द फॉलोइंग रिॲक्शन्स ऑकर ड्युरिंग रोस्टिंग अँड कॅल्सिनेशन ऑफ झिंक ओर. झिंक ओरचं जेव्हा कॅल्सिनेशन केलं जातं किंवा झिंक ओरचं जेव्हा रोस्टिंग केलं जातं तेव्हा पुढील प्रकारची प्रोसेस घडून येते. पुन्हा एकदा पाहूया रोस्टिंग म्हणजे काय. जे सल्फाईड ओर्स आहेत तर त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हीट दिली जाते, त्याच्यापासून ऑक्साईड तयार केलं जातं. आणि कॅल्सिनेशन म्हणजे काय, तर जे कार्बोनेट ओर्स आहेत तर त्याचे ऑक्साईड्स तयार केले जातात, त्याला खूप हीट देऊन आणि त्याचबरोबर लिमिटेड सप्लाय ऑफ एअर. ओके, सो रोस्टिंग या ठिकाणी आपण रिॲक्शन बघू शकतो विथ द झिंक ओर, झिंकच्या ओरशी. सो 2ZnS म्हणजे झिंक सल्फाईड आहे प्लस 3O2 ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स आहेत. जेव्हा रिॲक्शन होईल तेव्हा झिंक ऑक्साईड प्लस 2SO2 तयार होणार आहे.
आणि कॅल्सिनेशनमध्ये झिंक कार्बोनेट आहे. जेव्हा रिॲक्शन होईल तेव्हा झिंक ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड जो की लिबरेट होणार आहे आणि या ठिकाणी सल्फर ऑक्साईड जो की लिबरेट होणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने या दोन रिॲक्शन्स आहेत. नेक्स्ट, the zinc oxide so obtained is reduced to zinc by using suitable reductants such as carbon. आणि या ठिकाणी आपण पाहिलं की झिंक ऑक्साईड तयार झालेलं आहे. मग झिंक ऑक्साईड रिड्यूस केलं जातं, रिडक्शन घडवून आणलं जातं. ओके, कशाचा वापर करून? त्याला जे सुटेबल रिडक्टंट असेल जे की आहे कार्बन. सो ZnO म्हणजे झिंक ऑक्साईड आहे. जेव्हा रिडक्शन घडवून आणायचं असतं तर तेव्हा आपण काय करतो, जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते ॲड करतो. सो या ठिकाणी ZnO प्लस कार्बन केलेलं आहे आणि रिॲक्शन झाल्यानंतर Zn सेपरेट झालं आहे आणि ऑक्सिजन कंबाईन झालेला आहे विथ कार्बन आणि या ठिकाणी CO जो की गॅस आहे तर तो लिबरेट झालेला आहे. ओके, सो अपार्ट फ्रॉम कार्बन रिॲक्टिव्ह मेटल्स म्हणजे कार्बन सोडून जे इतर रिॲक्टिव्ह मेटल आहे, मग सोडियम असेल किंवा कॅल्शियम ॲल्युमिनियम वगैरे असेल, हे पण रिड्युसिंग एजंट म्हणून वापरले जाऊ शकतात फॉर द रिडक्शन ऑफ मेटल ऑक्साईड टू ऑब्टेन द मेटल. जसं की आपण या ठिकाणी झिंक ऑक्साईडपासून झिंक सेपरेट करण्यासाठी एक रिडक्टंट म्हणून आपण कार्बन वापरलं होतं. तर कार्बनच्या व्यतिरिक्त आपण जे रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत सोडियम, कॅल्शियम किंवा ॲल्युमिनियम याचा पण वापर रिड्युसिंग एजंट म्हणून या रिडक्शन रिॲक्शनमध्ये करू शकतो. So this is because these metals displace a moderately reactive metal from its compound. आणि मग रिॲक्टिव्ह मेटल्सच का? तर रिॲक्टिव्ह मेटल्स काय करू शकतात, सहजासहजी जे मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत त्यांना डिस्प्लेस करू शकतात आणि मग डिस्प्लेसमेंट रिॲक्शन या ठिकाणी घडून येऊ शकते आणि जे मेटल्स आहेत तर ते आपल्याला मिळू शकतात. सो फॉर एक्झाम्पल, वेन मॅग्नीज डायऑक्साईड इज इग्निटेड म्हणजे एकतर हीट देणं किंवा गरम करणं विथ ॲल्युमिनियम पावडर, द फॉलोविंग रिॲक्शन टेक्स प्लेस. म्हणजे मॅग्नीज ऑक्साईड आहे तर त्याला जेव्हा ॲल्युमिनियम पावडरमध्ये इग्नाईट केलं जातं म्हणजे गरम केलं जातं किंवा हिटेड केलं जातं तर त्याच्यापासून 3Mn प्लस 2Al2O3 प्लस हीट. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एकतर पहिल्या रिॲक्शनमध्ये जेव्हा आपण मॅग्नीज डायऑक्साईडला ॲल्युमिनियमसोबत रिॲक्ट केलं होतं ॲल्युमिनियमच्या पावडरसोबत, तेव्हा आपल्याला 2AlO3 म्हणजेच ॲल्युमिनियम ऑक्साईड मिळालं होतं. सो ॲल्युमिनियम ऑक्साईड तर मिळालं होतंच, पण त्याचबरोबर 3Mn म्हणजेच मॅग्नीजचे मॉलिक्युल्स मिळाले होते आणि हीट मिळालं होतं. सो आयडेंटिफाय दी सबस्टन्सेस अंडरगॉन ऑक्सिडेशन आणि रिडक्शन इन दिस रिॲक्शन. याच्यामध्ये ऑक्सिडेशन कोणामध्ये झाले, रिडक्शन कोणामध्ये झाले ते तुम्हाला ओळखायचं आहे. सो द हीट इव्हॉल्ड इन द अबो रिॲक्शन इज सो लार्ज दॅट द मेटल इज फॉर्म्ड इन द मोल्टन स्टेट. म्हणजे या ठिकाणी हीट इतक्या मोठ्या कारण इग्नाईट केलं आहे आपण, सो हीट इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर फेकली जाते की तो जो तयार होणारा जो मेटल आहे तर तो मोल्टन स्टेटमध्ये तयार होतो. आणि अनादर सिमिलर एक्झाम्पल इज द टर्मिट रिॲक्शन. आणि याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल आहे टर्मिट रिॲक्शन. सो हिअर आयरन ऑक्साईड रिॲक्ट्स विथ ॲल्युमिनियम टू फॉर्म आयरन अँड ॲल्युमिनियम ऑक्साईड. या ठिकाणी आपण पाहू शकतो Fe2O3 म्हणजे फेरस ऑक्साईड किंवा आयरन ऑक्साईड आहे. जेव्हा रिॲक्ट होणार ॲल्युमिनियमसोबत तेव्हा 2 मॉलिक्युल्स ऑफ आयरन आपल्याला मिळणार आहेत प्लस ॲल्युमिनियम ऑक्साईड मिळणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हीट पण बाहेर फेकली जाणार आहे. एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. ओके, जसे की आत्ताच आपण मॅग्नीज डायऑक्साईडची रिॲक्शन पाहिली होती तर त्याच पद्धतीची रिॲक्शन आहे आणि याच्यामध्ये पण डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने दोन्ही पण रिॲक्शन्स आपण पाहिलेले आहेत. आता या ठिकाणी एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती आपण बघूया. सो मेथड्स यूज फॉर वेल्डिंग रेल्स तुम्ही पाहिले असतील, रेल्वेचे रूळ तुम्ही बघितले असतील. तर रेल्वेचे रूळ जेव्हा तुटतात तर म्हणजे क्रॅक होतात तर त्यांना परत जॉईन करण्यासाठी जी मेथड वापरली जाते ती आता आपण बघणार आहोत रेल्वे ट्रॅकसाठी. सो पहिल्यांदा काय केलं जातं, हॉट स्टील फ्रॉम टर्मिट रिॲक्शन, त्याच्यानंतर स्लॅग म्हणजे आपल्याला पार्ट्स दाखवलेले आहेत कोणते कोणते आहेत ते, क्रुशिबल, त्याच्यानंतर ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ रेल म्हणजे एक ट्रान्सवर्स सेक्शन तयार केला जातो जेवढा पार्ट तुटलेला आहे तर त्याच्यासाठी. त्याच्यानंतर ते मोल्ड केलं जातं म्हणजे ते जे लिक्विड आहे तर ते ना या ठिकाणी मोल्ड करून टाकलं जातं आणि मोल्डन स्टेटमध्ये टाकल्यानंतर त्याच्यावरती परत स्लॅग लावून ते वेल्डिंग केलं जातं. ओके, सो याची प्रोसेस तुम्ही व्यवस्थित यूट्यूबवरती पाहू शकता. वेल्डिंग प्रोसेस ॲक्च्युली या ठिकाणी नाही कळणार, सो तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च करा. नेक्स्ट आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल्स. The metals at the bottom of the reactivity series of metals are less reactive. So less reactive कोणते आहेत, सिल्वर आहे, गोल्ड आहे, प्लॅटिनम आहे, यांसारखे जे मेटल्स आहेत तर ते फ्री स्टेटमध्ये पण बघायला मिळतात बिकॉज दे आर लेस रिॲक्टिव्ह आणि सम ऑफ देम आर नॉन रिॲक्टिव्ह. सो फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम
द रिझर्वर्स ऑफ कॉपर इन फ्री स्टेट आर व्हेरी फ्यू. कॉपर पण लेस रिॲक्टिव्हच आहे, पण कॉपर फ्री स्टेटमध्ये खूप रेअर पाहायला मिळतं. सो प्रेझेंटली कॉपर इज फाउंड मेनली इन द फॉर्म ऑफ कॉपर सल्फाईड. आणि म्हणजे जास्तीत जास्त वेळा कॉपर सल्फाईड म्हणजे कॉपर जे आहे तर ते कॉपर सल्फाईडच्याच फॉर्ममध्ये बघायला मिळतं. सो कॉपर इज ऑब्टेन फ्रॉम कॉपर सल्फाईड आर जस्ट बाय हिटिंग इन एअर. मग कॉपर सल्फाईडपासून फक्त कॉपर कसं काय एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, तर फक्त हिटिंग केलं जातं एअरमध्ये. जसं की 2 मॉलिक्युल्स ऑफ कॉपर सल्फाईड, त्याची जेव्हा रिॲक्शन ऑक्सिजनसोबत म्हणजेच एअरसोबत घडून येणार तर तेव्हा त्यापासून कॉपर ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड जो गॅस आहे तर तो लिबरेट होणार आहे. आणि या ठिकाणी 2 कॉपर ऑक्साईड म्हणजे आता 2 मॉलिक्युल्स ऑफ कॉपर ऑक्साईड म्हणजे या ठिकाणी कॉपर ऑक्साईड तयार झाले फर्स्ट रिॲक्शनमधून. सो 2 मॉलिक्युल्स ऑफ कॉपर ऑक्साईड प्लस कॉपर सल्फाईड म्हणजे कॉपर सल्फाईड आणि कॉपर ऑक्साईड यांची जेव्हा रिॲक्शन होईल तेव्हा त्यापासून 6 मॉलिक्युल्स ऑफ कॉपर येणार आहेत आणि सल्फर डायऑक्साईड गॅस जो की लिबरेट होणार आहे. ओके. सो नेक्स्ट आहे कलेक्ट द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग हाऊ मर्क्युरी इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द ओर सिनॅम्बर अँड राईट दी करस्पॉन्डिंग केमिकल रिॲक्शन. तर याची तुम्हाला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे. नेक्स्ट आहे रिफायनिंग ऑफ मेटल्स. सो मेटल्स ऑब्टेन बाय द व्हेरियस रिडक्शन प्रोसेसेस डिस्क्राईब्ड अबोव आर नॉट व्हेरी प्युअर. म्हणजे आतापर्यंत आपण जे पाहिले की खूप साऱ्या मेथड्सनी जे मेटल्स आहेत तर ते ऑब्टेन केले जातात, रिडक्शन प्रोसेसने ऑब्टेन केले जातात, पण ते एकदम प्युअर फॉर्ममध्ये नाही मिळत, त्याच्यामध्ये पण काही इम्प्युरिटीज असतातच. सो मग ही जी इम्प्युरिटी आहे तर ती सेपरेट केली जाते आणि त्याच्यापासून मग प्युअर मेटल तयार केलं जातं. आणि इलेक्ट्रोलायसिस मेथड इज यूज्ड टू ऑब्टेन प्युअर मेटल्स फ्रॉम इम्प्युअर मेटल्स. आणि इम्प्युअर मेटल्सपासून एकदम प्युअर मेटल्स ऑब्टेन करण्यासाठी इलेक्ट्रोलायसिस मेथडचा वापर केला जातो. इलेक्ट्रोलायसिस मेथड आपण यावेळी पण खूप वेळा पाहिलेली, याच्या आधी पण खूप वेळा पाहिलेली आहे. तर अशा पद्धतीने रिफायनिंग ऑफ मेटल्स, त्याचबरोबर एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह आणि मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कोरोजन ऑफ मेटल्स, त्याचबरोबर प्रिव्हेंटेशन ऑफ कोरोजनचे प्रिव्हेंटेशन्स काय आहेत त्या सगळ्या मेथड्स पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.